सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेवितो आम्ही माथा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आमचे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझा मित्र मैत्रिणींनो, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पूजेसाठी जी पुष्पे आणलेली आहेत त्यातील पहिले पुष्प म्हणजे तात्या टोपे. जेव्हा समोरासमोर लढण्याची शक्यता संपते तेव्हा विश्वासघाताचा जन्म होतो. तात्या टोपेंसारखा शूर नरसिंह इतक्या सहजासहजी शत्रूच्या हाती सापडला नसता, पण कर्नल मीरने एका मराठ्याच्या साह्याने आरमार्गाचा अवलंब करून तात्यांना पेडण्याच्या जंगलात कैद केले. तरी सुद्धा हा नरसिंह डगमगला नाही. जेव्हा त्यांना त्यांच्या बाजूचा साक्षी पुरावा विचारण्यात आला तेव्हा ते वर हात करून म्हणाले, मी तुमच्या विरुद्ध युद्ध खेळलो आहे, तुमचं कोणतंही न्यायालय मला नको आहे. असं म्हणताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले होते. म्हणून म्हणते, निशाने पे जो लगे उसे तीर कहते हैं, दिल में जो उतर जाए उसे तस्वीर कहते हैं, और जो देश के लिए मर गए उन्हें स्वातंत्र्यवीर कहते हैं, स्वातंत्र्यवीर कहते हैं. 150 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर ज्यांनी बंदुकीच्या गोळीतून स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी टाकली ते आजच्या पूजेचे दुसरे पुष्प. वेडेवाकडे हात वारे करत एका संतप्त मनस्थितीत एक पुरुष वधस्तंभाकडे जाताना दिसतो. प्राण गेले तरी चालेल पण कटकल्यांची नावे सांगणार नाही. प्राण गेले तरी चालेल पण कटकल्यांची नावे सांगणार नाही. ज्याप्रमाणे 2-3 दिवसाखाली मी गावाकडे जात असताना पाहिले, एका झाडाला आग लागली होती. त्या झाडाच्या फांदीवरती एक छोटा पक्षी बसला होता. तो पक्षी जळत होता. म्हणून मी त्या पक्षाला विचारले, आग लगी है पेड़ पर जलने लगी है शाख, आग लगी है पेड़ पर जलने लगी है शाख, ए पंछी तू क्यों जल रहा है, पंखे तेरे साथ, पंखे तेरे साथ. त्यावर त्या पक्षाने उत्तर दिले, फल खाए हैं हमने इस पेड़ के, गंदी की है शाख, फल खाए हैं हमने इस पेड़ के, गंदी की है शाख, यही हमारा फर्ज बनता है, जल जाएंगे इसके साथ, जल जाएंगे इसके साथ. आणि खरोखरच त्याचप्रमाणे थोड्या वेळाने त्या मुलाचेही प्राण गेले, पण त्याने कटकल्यांची नावे सांगितली नाहीत. म्हणून त्या महान क्रांतीवीराला नतमस्तक होऊन म्हणते, क्रांतीवीर मंगल पांडे की जय, क्रांतीवीर मंगल पांडे की जय. तसेच क्रांती यज्ञात आपल्या जीवाचे समर्पण करणारे चाफेकर बंधू दिसतात. तर कुठे नेमतसी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशी सागराला विनवणी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर दिसतात. तर कुठे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक दिसतात. तर कुठे धोती वाले बापू की ये ऐसी लढाई थी, धोती वाले बापू की ये ऐसी लड़ाई थी, ना गोले बरसाए उन्होंने ना बंदूक चलाई थी, ना गोले बरसाए उन्होंने ना बंदूक चलाई थी, सत्य और अहिंसा के बल पर ही उन्होंने दुश्मन को धूल चटाई थी, उन्होंने दुश्मन को धूल चटाई थी. असे सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारे गांधीजी दिसतात. अशा अनेक भारत मातेच्या सुपुत्रांच्या बलिदानामुळे आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण तरीही मित्रांनो, आजही काही दहशतवाद्यांना, बाह्य शक्तींना असं वाटतं की आपण यांना पुन्हा पराभूत करू, यांना आपण पुन्हा गुलाम बनवून घेऊ. त्यांना सांगू इच्छिते, हा गैरसमज काढून टाका की तुम्ही आम्हाला गुलाम कराल, हा गैरसमज काढून टाका की तुम्ही आम्हाला गुलाम कराल. अरे तुम्हीच भारत माता की जय म्हणाल, तिरंग्याला सलाम कराल, तिरंग्याला सलाम कराल. शेवटी जाता एवढंच म्हणेल, अरे जिंकण्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे, अरे जिंकण्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे. 150 वर्ष लढण्याचा आमच्या पाठीशी इतिहास आहे, आमच्या पाठीशी इतिहास आहे. जय जय महाराज, जय धन्यवाद.